जिल्हरी घाट जबलपूर श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथा याचा भाग 3 प्रवचन करत आहे श्री आनंद जोशीजी, नर्मदे हर। कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण गणेश पूजनाने आणि त्याचं स्तोत्र गाण्याने करतो। त्यामुळे आपण पहिला श्लोक म्हणूया सगळेजण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आता हा श्लोक का म्हणायचा त्याचं कारण समजून घ्या। आपल्याला प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी माहीत असतात, पण कारण माहीत नसतं। श्लोक आपण सगळेच म्हणतो, पण का म्हणायचा ते कारण माहीत नसतं। आता हे कारण कशात आहे तर दासबोध या ग्रंथात आहे। दासबोध या ग्रंथामध्ये रामदास स्वामींनी जे लिहून ठेवले ते मी तुम्हाला आता सांगतो। ते म्हणतात की गणेश ही विद्येची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे। गणेशाचं पूजन का करायचं तर आपल्याला हे जे काही समजत असतं, ऐकल्यानंतर जे कळत असतं, हे कळण्याचं आणि समजण्याचं काम हे ज्ञानामुळे होतं। आणि ज्ञान कुणामुळे मिळतं तर गणपतीमुळे मिळतं। आणि म्हणून जे काही आपण ऐकतो, जे काही समजून घेतो, जे काही वाचतो, जे काही आपल्याला कळतं, ते सगळं योग्य प्रकारे व्हावं, आपल्याला ते ज्ञान प्राप्त व्हावं, त्या सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ समजावा, त्याच्या मागच्या भावना कळाव्यात, म्हणून गणपतीला वंदन। का तर त्यांनी कृपा केली आणि आपला मेंदू काम करायला लागला तर आपल्याला हे सगळं कळेल, समजेल, नाहीतर काहीच होणार नाही। नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशी अवस्था होईल। आणि म्हणून जे आपण ऐकतो त्या ऐकण्याचं रूपांतर समजण्यामध्ये व्हावं लागतं। आणि जे समजतं ते कळलं पाहिजे, आणि जे कळतं ते वळलं पाहिजे, अशी ही सगळी लिंक आहे। आणि हे ज्ञान जो देतो तो ज्ञान देणारा गजानन, आणि म्हणून आपण त्याला प्रार्थना केली। दुसरं महत्त्वाचं कारण असं की तो विघ्नहर्ता आहे। आता इथे गंमत बघा, कुठलंही सत्कार्य आपण करायचं ठरवलं की त्याच्यामध्ये अनेक विघ्न येतात। म्हणून अगोदरच आम्ही सकाळी गणेश पूजन गुरुजींच्या हातून करून घेतलेलं आहे। गणेश पूजन का करायचं तर निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ही प्रार्थना आपल्याला करायची असते। आणि आपण जे हे भागवत कथा सप्ताहाचं 7 दिवसाचं कार्य हाती घेतलं ते शेवटपर्यंत पूर्ण व्हावं, कार्य तडीस पार पडावं, म्हणून गणपतीची प्रार्थना की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न आणू नकोस। आणि तो कसा आहे तर सुख करता आहे आणि दुःख हरताही आहे। तो आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण पण करतो आणि जीवनामध्ये येणारी दुःख घालवतो पण। आणि म्हणून सुख करता दुःख हरता असणाऱ्या गजाननाची प्रार्थना आपण केली। आणि तो कसा आहे, वक्रतुंड महाकाय। तुंड म्हणजे तोंड, त्याचं तोंड वाकडं आहे। वाकडं म्हणजे कसं, एक दात अर्धा आहे, तुटलेला आहे, एक दात पूर्ण आहे। आणि विशेष म्हणजे माणसाचा देह आणि हत्तीचं तोंड आहे, म्हणून त्याला वक्रतुंड म्हटलं जातं। आणि महाकाय, त्याचं पोट बघितलं तर इतकं मोठं विशाल आहे की हत्तीच हा विशाल असतो, त्यामुळे त्याचं तोंड असलेला माणूस तेवढा मोठा असलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला हत्तीचं तोंड लावता कसं येईल। म्हणजे ज्याला हत्तीचं तोंड आहे त्याचं अंग पण हत्ती इतकं विशाल असलंच पाहिजे, आणि म्हणून तो विशाल पोटाचा असतो। त्याच्या मागचं कारण असं की आपली सगळी पापं तो आपल्या पोटात घेत असतो। आणि म्हणून आपण म्हणतो ना, हे भगवंता तू आमची सगळी पापं पोटात घे, आम्हाला क्षमा कर। हे जे आपण म्हणतो ते भक्तांची पापं पोटात घेऊन घेऊन त्याचं पोट मोठं झालेलं आहे, असंही म्हटलं जातं। आणि म्हणून निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, आणि सूर्यकोटी समप्रभ असणारा
आता एकच सूर्य असला तर आपल्याला सहन होत नाही, उकाडा सहन होत नाही, उष्णता सहन होत नाही. कोटी सूर्य एकदम उगवल्यावर काय अवस्था होईल? आपली राख होईल, जळून खाक होऊ आपण. म्हणून एवढा मोठा प्रखर तेज असणारा, आता इथे तेज प्रकाश याला ज्ञानाचीच उपमा दिलेली. जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश आहे, आणि जिथे अंधार असतो तिथे अज्ञान असतं. आणि म्हणून बघा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमामध्ये सगळे दिवे लावतात, प्रकाश करतात. पूजा करताना सुद्धा आपण सगळे दिवे लावतो, समई लावतो, निरांजन लावतो, पणती असेल तर ती लावतो. का लावतो? तर जिथे प्रकाश आहे तिथे ज्ञान असतं. आणि म्हणून ज्ञान आहे हे आपल्याला कळावं म्हणून दिवे लावले जातात. आणि म्हणून आपल्या भारतीय परंपरेमध्ये वाढदिवस साजरा करताना दिवे लावण्याची पद्धत आहे, दिवे विझवण्याची नाही. आजकाल आपण वेड्यासारखं वागतो, दुसऱ्यांचं अनुकरण करतो, मेणबत्त्या लावतो, फुंकतो आणि टाळ्या वाजवतो. ही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही. आपली हिंदू संस्कृती आपल्याला दिवे लावा म्हणून सांगते, आणि त्याची आपण टिंगल करतो. काय दिवे लावताय म्हणून आपण एखाद्याची टर उडवतो. म्हणजे बघा कसं जग आता बदलत चाललं. म्हणजे ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण मोडीत काढतो आहे, आणि जे करू नये अशा गोष्टी आत्ता सध्या करतो आहे. आणि म्हणून जगाचं अधःपतन होत चाललेलं आहे. त्याचं कारण हे आहे. तर आपली संस्कृती जी आहे ती प्रकाश म्हणजे ज्ञान मानणारी आहे. आणि म्हणून अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे अशी आपली यात्रा असते. आणि म्हणून आपण तो हे म्हणतो, तमसो मा ज्योतिर्गमय. तमस म्हणजे अंधार, अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे, अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे जायचं आहे. आणि हे कार्य करणारी देवता गणपती आहे. आणि म्हणून आपण पहिलं वंदन गणपतीला करतो. समजलं सगळ्यांना? पुढे चला. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता इथे आपण गौरी म्हटले आणि नारायणी म्हटले. बघा आहे की नाही गंमत? गौरी कुणाला म्हणतो आपण? शंकराच्या बायकोला, पार्वतीला. आणि नारायणी कुणाला म्हणतो? विष्णूच्या बायकोला. हां, म्हणजे गौरी पण तीच आहे आणि नारायणी पण तीच आहे. आपण भेदभाव करणारे कोण? नाही का? भगवंत हा एकच आहे. तो अनेक रूपामध्ये आहे, अनेक नामामध्ये आहे. त्याची नावं वेगवेगळी आहेत, त्याची रूपं वेगवेगळी, पण आहे एकच आहे. नारायणी म्हटलं तरी तीच आहे, गौरी म्हटलं तरी तीच आहे. आणि इथे सुरुवात कशी केली आहे बघा. सर्व मंगल मांगल्ये, आपल्या जीवनामध्ये मंगल निर्माण करणारी, मांगल्याची देवता असणारी, आणि शिवे सर्वार्थ साधिके, म्हणजे शिवे म्हणजे शिवाला, सर्वार्थ म्हणजे सर्व अर्थाने साध्य करून घेणारी अशी ती गौरी, अशी ती नारायणी. आणि म्हणून तिला शरण जाऊया आणि तिची प्रार्थना करूया. आता इथे का करायची त्याचं कारण समजून घ्या. ही पार्वती जी आहे ना, तिने प्रत्येक जन्मामध्ये शंकर हाच माझा नवरा व्हावा म्हणून तपश्चर्या केलेली. भागवतामध्ये त्या कथा आहेत, म्हणून मी आत्ता काही लगेच सांगत नाही. फक्त एवढंच सांगतो की पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठीच सगळे प्रयत्न केलेत, आणि ती शक्ती देवता आहे. आणि म्हणून कुठलंही कार्य करायचं असेल तर आपल्या अंगात शक्ती पाहिजे. शक्तीशिवाय ज्ञान नाही. माझ्या डोक्यात ज्ञान खूप आहे, पण बोलताच आलं नाही तर सांगणार काय? बसताच आलं नाही तर सांगू कसा? म्हणून बसण्याची शक्ती पाहिजे, बोलण्याची शक्ती पाहिजे. म्हणून शक्ती देवतेची आराधना करायसाठी आपण हा श्लोक म्हणतो. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुला आम्ही शरण आलेलो आहे, तुला आम्ही नमन करतो आहे, आणि तुला वंदन केल्यामुळे आम्हाला शक्ती प्राप्त होवो. आणि तू जशी शिवाची प्राप्ती करून घेतलीस
तशी आम्हाला आमच्या या इष्टदेवतेची, भगवंताची, विष्णूची, गोपालकृष्णाची प्राप्ती करता येवो असा आपण तिला प्रार्थना करून हा श्लोक म्हणतो. पुढचं बघा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता 3दा नमन केलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलीही गोष्ट त्रिवार करणे याला फार महत्त्व. 3दा का करायची? म्हणजे ती मनामध्ये ठसते म्हणून 3दा करायची. आणि 3दा नमस्कार का करायचा? तर देवीच्या मनामध्ये ते ठसावं की आम्ही तुला शरण आलेलो आहोत, आम्ही तुझी भक्ती करतो आहोत, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आहोत, हे तिच्या मनात ठसावं म्हणून आपण हे 3दा तिला सांगितलेलं आहे. नमो नमः, आम्ही तुला नमन करतो आहोत. कुणाला करतो आहोत? या देवी सर्वभूतेषु. सर्वभूतेषु म्हणजे सगळ्या माणसांमध्ये, सगळ्या जीवांमध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये असणारी शक्ती ती तू आहेस. आणि शक्तिरूपेण संस्थिता म्हणजे शक्तीच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये सामर्थ्य निर्माण करणारी, शक्ती देणारी तू देवता आहेस. आणि म्हणून आम्ही तुला वंदन करतो आहोत. हे 3दा सांगितलं आहे, 3दा नमन केलं आहे. पुढचा श्लोक बघा. नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे. आता हा श्लोक मी इथेच घेतला आहे इथल्यासाठी. का तर आपण नर्मदेच्या किनारी आहोत, तिची पण कृपा आहेच म्हणून हे घडतं आहे. पण 7 दिवस ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून परत तिलाही वंदन करायचं आहे. तुझी कृपा आहेच आहे, पण ती पुढचे 7 दिवस पण राहू दे आणि आमचं हे कार्य पूर्णत्वाला जाऊ दे. आणि म्हणून त्वदीय पाद पंकजम, तुझ्या पायावर आम्ही, पंकज म्हणजे याचं फूल कमळाचं, ते आम्ही तुझ्या पायावर अर्पण करतो आणि तुला वंदन करतो. आता इथे देवी नर्मदा जी आहे तिचं वाहन आहे मगर. बघा इथे समोर चित्र आहे, मगरीवर ती बसलेली आहे. आता मगर हा हिंस्त्र प्राणी आहे, मगरीला सगळेजण घाबरतात. असं असताना देवी त्याच्यावर का बसते? त्याचं कारण समजून घ्या की ज्याला सगळी जग घाबरतं त्याच्यावर देवी स्वार झालेली आहे. म्हणजे तिच्या अंगात सामर्थ्य किती असेल बघा. वाघ सिंहांना आपण घाबरतो, पण देवी वाघावर बसलेली असते, सिंहावर बसलेली असते. म्हणजे त्यांचं सामर्थ्य किती आहे याचा तुम्हाला अंदाज यावा, तुमच्या लक्षात यावं म्हणून अशा वाहनांची ते निवड करतात की ज्याला तुम्ही घाबरताय, अहो ते माझं वाहन आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने ते काहीच नाही आहे. म्हणजे त्यांची शक्ती किती असेल, त्यांची ताकद किती असेल, त्यांची महानता किती असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कळावं म्हणून अशा वाहनांवर ते बसतात. मग आता प्रश्न निर्माण होतो, गणपती उंदरावर का बसतो? मग उंदराचं काय एवढं मोठेपण आहे? उंदराचं मोठेपण काय सांगतो तुम्हाला. उंदीर कुठेही बिळात जातो, फटीत जातो, कुठेही जातो. त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या ठिकाणी जा, सगळ्या गोष्टीचं ज्ञान घ्या, हा संदेश त्यांना द्यायचा. म्हणजे उंदरावर गणपती का बसतो? तर उंदीर हा सांदी कोपऱ्यात कुठल्याही फटीत, कुठल्याही बिळात जातो आणि तो जातो. तसं तुम्ही सगळ्या ठिकाणी जा आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळवा, हे संदेश आपल्याला गणपतीला द्यायचा. आणि म्हणून तो उंदरावर बसतो. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण आहे बरं का. ते कारण समजून घेतलं तर आपल्याला त्याचं मजा वाटते. पुढे चला. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. आता हा सरस्वतीचा श्लोक आपण मुद्दाम का घेतला? ज्ञान देणारी सरस्वती, ज्ञान देणारा गणेश. पण आणखीन एक मजा आहे,
ज्ञान व्यक्त कसं होतं, ते बोलण्यातून व्यक्त होतं. लक्षात घ्या, एखादा माणूस खूप ज्ञानी आहे पण बोलतच नाही आहे, मग काय उपयोग आहे तुम्ही ज्ञानी असण्याचा, नाही का? आज काही ठिकाणी बघा, एखाद्या महाराजांकडे आपण दर्शनाला जातो आणि त्यांचे मधले जे असतात त्यांचे कार्यकर्ते ते म्हणतात, आज स्वामीजी मौन में है, आज वो बात नहीं करेंगे. अरे बात नहीं करेंगे तो हमारा आने का सवाल ही क्या है, क्यों आए हम लोग? जर आमच्या प्रश्नांची उत्तरं जर हे महाराज देत नसतील आणि आज ते मौन धारण करत असतील किंवा ते न बोलता बसले असतील, तर अशा ज्ञानाचा काय उपयोग? म्हणून ज्ञान हे व्यक्त होण्यासाठी वाणी महत्त्वाची, बोलणं महत्त्वाचं आहे. आणि हे बोलणं कुणाच्या कृपेमुळं होतं, तर शारदेच्या कृपेमुळं. आणि म्हणून शारदेला वंदन आहे, म्हणून सरस्वतीला वंदन आहे.